लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना, अखेर तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये जमा झाले. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. 100% पैसे आले आज. आणि सोबत हे बघा, सोबत 4000 रुपये देखील. हो, 4000 रुपये पण. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. एक एक अपडेट तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत सांगतो आणि जास्त काही मोठा व्हिडिओ नाही, छोटासा व्हिडिओ आहे. जवळपास 9-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त. हा व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. तर तुम्ही सर्वजण 1500 रुपयाची वाट बघत होते बहिणींनो. जुलैचे 1500 रुपये तुम्हाला मिळाले. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचे म्हणजे या महिन्याचे पैसे तुम्हाला कधी मिळतील याबद्दल तुमचे भरपूर प्रश्न होते. अखेर आज सुरुवात झाली आणि 1500 रुपये आले. कोणाकोणाला आज पैसे आले त्याबद्दल पण सांगतो आणि 4000 रुपये पण आले ते पण सांगतो. बघा आता. तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे. अखेर ऑगस्टचे 1500 रुपये सुरू झाले, सोबत 4000 रुपये पण मिळत आहेत. चला सर्व सांगतो. महत्त्वाची अपडेट बघा. पहिलेच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, ती अपडेट पहिले बघून घ्या. सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेत एक धक्कादायक सत्य उघड झाले आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पात्र लाडक्या बहिणींची KYC किंवा पडताळणी होणार आहे. हा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. बघा, आता जो नवीन निर्णय घेतला लाडकी बहीण योजनेमध्ये, तो नवीन निर्णय तुम्हाला सांगतो. हे बघा, भरपूर लाडक्या बहिणी, बोगस लाडक्या बहिणी आढळून आलेल्या आहेत. जी काही शोध मोहीम चालू होती त्यामध्ये भरपूर बहिणी अशा आढळल्या की ज्या बहिणी पात्र नाहीत तरी पण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे आता पुन्हा सर्वांची काय होणार आहे, KYC केली जाणार आहे किंवा पडताळणी होणार आहे. हा आता नवीन सरकारने निर्णय घेतला. बघा, नवीन निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सर्वांची KYC होणार आहे किंवा पडताळणी होणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण जे आहेत तुमची कागदपत्रे चेक होणार आहेत बहिणींनो पुन्हा. तर चुकीची माहिती असेल तर अपात्र केलं जाणार आहे. आलं लक्षात? तर हे महत्त्वाचे निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आलेले आहेत. तर ही सर्वात मोठी अपडेट होती. आता आपण जाणून घेऊया महत्त्वाची माहिती. तर बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती नीटपणे समजून घ्या. तर आता ठीक आहे, ही माहिती तुम्हाला समजली. आता पुन्हा पडताळणी होणार आहे, सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत. मग आता यामध्ये ज्या बहिणी पात्र असतील, आता त्याच बहिणींना हे 1500 रुपये सोडले जात आहे. म्हणजे ऑगस्ट हप्ता येत आहे. ओके, ऑगस्टचे हप्ता जो आहे तो येत आहे. सोबत 4000 रुपयेबद्दल पण सांगतो तुम्हाला. 4000 रुपये कशाचे मिळत आहे ते पण सांगतो. काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती मिळणार आहे. तुम्ही व्हिडिओ बघत आहात आपल्या चॅनलचे, तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे 9-10 मिनिटात. आणि तुम्हाला आजच्या बातम्या, हे बघा, आजच्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या बातम्या पण तुम्हाला मी सांगतो याच व्हिडिओमध्ये. म्हणजे सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मग छोटा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत जाणार आहे. ओके, चला ठीक आहे. बघा आता महत्त्वाची माहिती. ऑगस्टचे 1500 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यात आले आज आणि किती बहिणींना पैसे आज सोडले. तुमच्या खात्यामध्ये जरी आले नसतील तर तुम्हाला किती तासात आज पैसे येतील ते पण सांगतो. सर्व समजून सांगतो. बघा आता त्याबद्दलच आपण माहिती आता इथे समजून घेऊया. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर डायरेक्टली तुम्हाला मुद्द्याचं सांगतो मी लाडक्या बहिणींनो. बघा, अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे. सर्व लाडक्या बहिणी आता खुश होणार आहात. पहिले जे 4000 रुपये संदर्भात आहे ते 4000 रुपये संदर्भात मी सांगतो. 4000 रुपये कशाचे मिळणार आहेत ते पहिले सांगतो. मग लाडकी बहीण योजनेचा जो काही ऑगस्टचे 1500 रुपये आहेत मग त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. पहिले बघा, हे बघा, तर जे 4000 रुपयाचं मी तुम्हाला बोलत आहे ना, जे 4000 रुपये मिळणार म्हणून, तर ते कोणाला मिळणार आहे 4000 रुपये? चला समजून सांगतो. हे बघा, तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुरू होणार आहे.
PM किसान योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला मिळाले शेतकरी भावांनो. तर अजून तुम्हाला आता 2,000 रुपये येणे सुरू होणार आहे, म्हणजे 4,000 रुपये तुम्हाला, बरोबर. PM किसानचे 2,000 रुपये तर तुम्हाला मिळाले. आता नमोचे जे काही 2,000 आहेत नमो शेतकरी योजनेचे, ते शेतकरी भावांना 2,000 रुपये पडतील, म्हणजे याच महिन्यात 2,000 4,000 रुपये शेतकरी भावांना मिळून जाणार आहेत. आणि नमोचा हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, थोडी वाट बघा. पैसे नमोचे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील शेतकरी भावांनो. ओके. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघा. लाडकी बहीण, तर लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे 1,500 रुपयेचा हप्ता, चला त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती सांगतो मी तुम्हाला. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो. चला त्याबद्दल जी अपडेट आलेली आहे, खुश खबर आलेली आहे, ती खुश खबर आपण समजून घेऊया. हे बघा, ऑगस्ट हप्त्याबद्दल जी माहिती आलेली आहे तुम्ही बघू शकता. ऑगस्टच्या हप्त्याची रक्कम महिन्याच्या अखेरीस खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हीच खुशखबर आहे. काय म्हटलेलं आहे की ऑगस्टच्या हप्त्याची रक्कम म्हणजे जे 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत ऑगस्टचे, ते या महिन्याच्या अखेरीस खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे आता ऑगस्टच्या शेवटी पैसे जमा होणार आहेत आणि आता शेवटचेच दिवस चालू आहेत ऑगस्टचे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अचानकपणे, हे बघा, अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये आता 1,500 रुपये जमा होतील बहिणींनो. तुम्हाला आता मोबाईलवरती SMS येणार आहे. त्यामुळे थोडी वाट बघा, अचानकपणे कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. ओके. तर ही सर्वात मोठी खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे. थोडी वाट बघा, थोडी अजून प्रतीक्षा करा, तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होतील आता. ओके. अजून सुरुवात झालेली नाही, मी सांगतो तुम्हाला, अजून सुरुवात झालेली नाही ऑगस्टचे 1,500 रुपये. परंतु सांगता येत नाही आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे पडतील. आता फक्त तुम्ही आता एकच काम करा, मोबाईलचे SMS चेक करत राहा. ओके. चला आता आपण समजून घेऊया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. हे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आता पहिले लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण माहिती बघितली, नमोचे 4,000 रुपये संदर्भात माहिती बघितली. चला ताज्या बातम्या ज्या आहेत आज रोजीच्या महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या आहेत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, ताज्या बातम्या पण समजून घ्या. आणि हे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 9-1 मिनिटाचा व्हिडिओ असेल, परंतु व्हिडिओ थोडा लांबत आहे, जवळपास 12 मिनिटापर्यंत व्हिडिओ जाऊ शकतो आपला. आता 12 मिनिटापर्यंत व्हिडिओ जाऊ शकतो. आता तुमचे जवळपास 8 मिनिटं झाले व्हिडिओ पाहून. तर व्हिडिओ पूर्ण बघा, 12 मिनिटापर्यंत बघा. अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहेत. पुढे 2 महत्त्वाच्या आपण बातम्या बघणार आहोत. त्यामध्ये पहिली बातमी बघा, शेतकऱ्यांची जी दिवाळी आहे ती गोड होणार आहे. कर्जमाफीबाबत अर्थमंत्री अजित पवार यांचे मोठे विधान. बघा, महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, बरोबर. तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांची मागणी जोर धरते. अजित पवार यांनी योग्य वेळी कर्जमाफी दिवस सांगितला आहे. ओके. तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं की गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली. तसेच कृषी मंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी कर्जमाफीबाबत भाष्य केलं आहे. सरकार कर्जमाफीबाबत सकारात्मक असल्याचं सरकारमधील मंत्र्यांनी सांगितलंय. याच दरम्यान आज बघा सातारा येथे ते बोलले होते मागच्या वेळी. तर येथील दहिवडी येथे शरद पवार गटाचे अनिल देसाई यांचा पक्षप्रवेशाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडला. या साताऱ्यातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी याबाबत विधान केलं आहे. ओके. तर बघा, यासाठी आम्ही एक कमिटी नेमली आहे. कर्जमाफीसाठी एक कमिटी नेमलेली आहे. शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही असं कधीच म्हणालो नाही. योग्य वेळ आल्यावर नेमलेली कमिटी माहिती त्या बाबतीत देईल आणि यानंतर योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करणार आहोत असे अजित पवार म्हणालेत. त्यामुळे सरकार कदाचित दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गिफ्ट देऊ शकतं असा अंदाज लावला जात आहे. बघा, तर अंदाज लावला जात आहे की जवळपास दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकतं. ओके. दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते. दिवाळीचं गिफ्ट शेतकरी भावांना हे कर्जमाफीचं मिळू शकतो आणि असा अंदाज हा लावला जात आहे. अजून या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही. ठीक आहे.
तर कर्जमाफी संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती. चला आता बातमी नंबर शेवटची बातमी बघा तुम्ही, आता महत्त्वाची बातमी आहे. चला आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत. बातमी नंबर 2. बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता. राज्यात 17 लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला. पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय. हे बघा, पगारासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा करण्याची मुळीच आवश्यकता नाही, कारण बाप्पाने शासनाला सांगितले असावे, म्हणूनच तर सरकार कर्मचाऱ्यांवर मेहरबान झाले. हे बघा, कर्मचाऱ्यांना गणपतीचे धूमधडाक्यात स्वागत करण्यासाठी अगोदरच वेतन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता चिंता नसावी असाच सूर कर्मचाऱ्यांचा उमटला आहे. राज्य शासनाने यंदापासून गणेश उत्सवाला राज्य उत्सव म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे गणपती आणि महाराष्ट्र समीकरण हे अख्ख्या जगाला माहीत आहे. बाप्पाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत 10 दिवस म्हणजे महाराष्ट्रात घराघरात गावखेड्यात नवचैतन्याचा महापूर ओसंडून वाहतो. अगदी घरातील स्वच्छतेपासून तर बाप्पाच्या सजावटीपर्यंत प्रत्येकजण नियोजनात तल्लीन झालेला दिसून येतो. कोकणातील बघा चाकरमान्यांना तर घराकडे सुखरूप जाता यावे यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्यांची व्यवस्था केली जाते. महाराष्ट्रात गणपती उत्सव शेकडो वर्षांपासून आनंददायी साजरा होतो. आता तर गणपती उत्सव हा राज्य उत्सव जो आहे तो झालेला आहे. बघा, तर गणपती उत्सव हा राज्य उत्सव झालेला आहे आता. तर बघा, 17 लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा गिफ्ट. तर बघा, राज्य शासनाच्या सेवेतील 17 लाख कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच बाप्पा पावले असे म्हणायला काही हरकत नाही, कारण सुद्धा तसेच आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाने 21 ऑगस्ट 2025 रोजी आदेश जारी करून राज्य सेवेतील कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक महामंडळे व आस्थापनामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात होणारे वेतन ऑगस्टमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता शासन निर्णय परिच्छेद 1-18 मधील तरतूद शिथिल करण्यात आले आहे. तरी सर्वात मोठी आनंदाची बातमी होती.